अरे बाबा, पाण्याच्या सीझनमध्ये एवढी मजा येते म्हटलं चिखलदऱ्याला. हे पाय, वरतून पाणी चालवतो आम्ही. मग जगदीश बर्डे, मी, मिथून नेले म्हटलं चला गड्या चिखलदऱ्याला म्हणून आम्ही रस्त्यानं निघालो. अकोटकरी होता. या धामणगावपर्यंत पोचलो. धामणगावपर्यंत वातावरण चांगलं होतं राजू. आणि जसं समजा वरती आम्ही त्या धामणगावच्या वरती लागलो चढीवर, अरे समोरचं 12 वाजता काही दिशे नाही, सारं धुकंच धुकं. पण यावेळेस खरी मजा काश्मीरसारखी या चिखलदऱ्याला जेवढी आली की नाही तेवढी मी कधीच नाही. लय वेळ गेलो मी. पण यावेळेसची मजा, अरे काय विचारतो. गाडीच्या खाली उतरलो नाही. हे पुण की आता मधात एका जागेवर 4 रस्ता दिसते ते पुण घ्या, समोर काहीच दिसत नाही, पुरं धुकंच धुकं. आता जिथं धुका आहे तिथं समोर झाडं आहेत बरं. पण रस्त्याने जाताना भट्टे खायची एवढी मजा येते काय विचारता. त्याला मस्त खारट खुरट लावतात ते. हे पण निसर्गाचं. चिखलदऱ्याला आल्यानंतर भट्टा खाल्ल्याची मजा नाही. थंडीचा मोसम आणि सोबत होते. पॉईंटवर पाणी अरमान असल्यामुळे जास्त लोक जास्त दूरचे जे पॉईंट असते त्या जात नाही. छत्र्या आणि ते सारं धुकं. पण एवढी मजा म्हटलं, खरी मजा. देवी पॉईंटवर भीमकुंड गाड तर आमचं जमलं नाही बाबा. अरमान गर्दी होती. गाड्या 2 किलोमीटर खाली ब्लॉक झालत्या म्हणून आम्ही भीमकुंडावरती गेलो नाही. पण देवी पॉईंटवर काय विचारता बाबा. कसं आहे नांदेड खेळायची आम्ही बघ गाडीतूनच पाहिलं समस्या. पण खरं धुकं लय मजा. तुम्ही जरा पाणी असलं म्हणजे चिखलदरा चालत जा. गन्ना काफांना यूट्यूब चॅनल द्वारे प्रस्तुत करता गणेश साखरे. धन्यवाद. जय